हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सकाळच्या टिफिनसाठी लवकर होणारी व चविष्ट अशी ती भाजी म्हणजे वालाच्या शेंगा. चला मग कशा बनवायची ते बघूया. सर्वप्रथम वालाच्या शेंगा स्वच्छ निवडून घेऊन त्या बारीक बारीक तोडून घ्या आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यात तेल टाकून ते गरम झाले की जिरे, मोहरी आणि बारीक ठेचलेला लसूण घालून तो लालसर झाला की त्यामध्ये हळद, चवीनुसार लाल तिखट घालून त्यामध्ये वालाच्या शेंगा घाला व चवीनुसार मीठ टाकून ते सर्व मसाले शेंगांना व्यवस्थित लागतील अशा प्रकारे मिक्स करा आणि शेंगा शिजण्यासाठी कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर शेंगा मऊ होईपर्यंत शिजू द्या. त्यानंतर जर भाजी तुम्हाला कोरडी वाटत असेल तर तुम्ही अर्धा कप पाणी पण घालू शकता. नंतर भाजी शिजत आल्यानंतर त्यामध्ये 1 ते 2 चम्मच भाजलेल्या शेंगदाण्याची कूट टाकून ते मिक्स करून त्यावर 1 ते 2 मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ द्या आणि त्यानंतर गॅस बंद करून भाजीमध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकून ती भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत सर्व्ह करा. अशा प्रकारे चविष्ट अशा वालाच्या शेंगांची भाजी तयार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.